पंच. एक अवंतर धाव मिळते अवंतर धावेच्या सायने इथे मात्र प्रत्येक स्वयंसेवकाने आता आपण आपली जागा पकडायची आहे. गोलंदाज मार्ग वरती गोलंदाज विशाल व्हीएमपी तांबे संघाकडून पहिल्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे हवाई सफर. हे चेंडू येतोय 6 धावांसाठी षटकार. तो केदारनाथ माडुशी 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. विशालच्या 2 चेंडू स्वेर टाकले होते. इथे मात्र पुन्हा एकदा पंच वळतात. 2 दिशेने 2 हात लांब करतात. स्वेर घोषित करतात. एक अवंतर धाव मिळेल. अवंतर धावेच्या साहाय्याने धाव फलक पुढे जाऊन पोहोचतोय. 9 या अंकावरती केदारनाथ माडुशी संघाचं. एक चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. ज्याच्याकडे अपेक्षा असते तो अपेक्षा असा सारखं करू शकेल तर कुठेतरी चुकी पाहायला मिळते विशालच्या स्वरूपामध्ये. व्हीएमपी तांबे संघाकडून आता मात्र 29 धावा जमवायच्या असतील. 23 चेंडू आणि 29 धावा जमवायच्या असतील. स्पीडअप करायचंय पंच. स्पीडअप करायचंय. हो सुंदर इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे. पहिला फलंदाज बाद होईल. फलंदाज बाद घोषित करतायत. एक पहिला फटका बसतोय. म्हणजे नाश्ता ज्यांच्याकडून आपल्याला मिळालाय सहकार्य केलंय सचिनजी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि पहिल्या दिवशी ग्रामीण प्रत्येक दिवशी 8 संघ खेळवले जातील. प्रत्येक टीमने आपण दक्षता घ्यायची आहे. जिथे उपस्थित असतील कोयना क्रिकेटचे संघ जे उपस्थित असतील त्यांनी दक्षता घ्यायची आहे. 23, 24 आणि 25 24 आणि 25 रोजी कोयना क्रिकेटच्या मान्यतेने हे सामने आयोजित केलेत. प्रत्येक दिवशी फक्त 8 संघ खेळवले जातील. यूट्यूब लाईव्ह सामने असतील. आणि शुक्रवार दिनांक ग्रामीण 11 खेळाडू खेळवले जातील. एक गाव 11 ग्रामीण. नवीन फलंदाज मैदानामध्ये काशीनाथ पाहायला मिळेल. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज मिलिंद याच्या स्वरूपामध्ये दुसरं षटक. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार. जगडून ठेवणार काय फलंदाजांना. इथे मात्र सुंदर चेंडू जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय. झेल बाद होतोय. काशीनाथच्या पारीत संत होतोय. आता मात्र कुठेतरी
जे म्हणावे लागेल मिलिंदच्या स्वरूपामध्ये ज्या पद्धतीने विशालनी गोलंदाजी केली होती एकदम खराब. जवळ जवळ त्यांनी 17 धावा दिल्या होत्या विशालने गोलंदाजी करत असताना. आता मात्र चांगली सुंदर खोलवर पतीचा चेंडू टाकला होता त्याच पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चुकी करतोय, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते. 38 धावांचा पाठलाग करत असताना 24 या अंकावरती 23 या अंकावरती सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. खोलवर पतीचे चेंडू पाहायला मिळत आहेत, परंतु खोदून काढलाय चेंडूला. एक धाव मिळते. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. एक तडजड पाहायला मिळते दुसरी धाव पूर्ण करण्याच्या समेत आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत पदावर असताना. दुसरं षटक संपलंय. पंच इशारा करतायत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 25 या अंकावरती अजूनपर्यंत 12 चेंडू आणि 13 धावा. पाणी घेऊन जायचंय आपण, पाणी घेऊन जायचंय. डीजी स्पोर्ट्स आडोशी आयोजित कोयना चषक आणि 23/2/2024 ग्रामीण आणि 24/2/2024 रोजी कोयना असोसिएशनच्या मान्यतेने 1 दिवस 8 संघ खेळवले जातील आणि रविवार दिनांक 25/2/2024 रोजी कोयना असोसिएशनच्या मान्यतेने 1 दिवस 8 संघ खेळवले जातील. प्रथम पारितोषिक असेल 30,000 रुपये, द्वितीय असेल 15,000 आणि तृतीय असेल 7,500 रुपये. आपण जे काही इथे आलेले टीम असतील त्यांनी एक या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. कोयना क्रिकेट असोसिएशनचे पराक्रमी तांबी संघाकडून युगत मांडली जाते आणि फलंदाजांना आता बॅक टू बॅक इथे पवेलियन मध्ये जाताना पाहायला मिळतात. आता मात्र धावसंख्या पाहिजे असेल 9 धावांची गरज असेल. हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला, एक सन्मान दिला चेंडूला, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, रनआउट होतोय का? 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. एक अनोखा हे पाहायला मिळतंय. फलंदाज नवीन फलंदाज कल्पेशाच्या स्वरूपामध्ये, कारण की एकेरी दुहेरी आपला संघ विजयी होऊ शकतो. मोठ्या फटक्या खेळण्याच्या नादामध्ये जर कुठेतरी आपली विकेट गेली तर संघाला आपल्याला एक मागच्या दिशेने जायला पाहायला मिळेल. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल कल्पेशच्या स्वरूपामध्ये. 1 धाव मिळते. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तू मै चालू आहे. एका धावेवर समाधान मानावे लागेल. 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावफळकर धावा 32 आणि 6 धावाची गरज असेल. 8 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकलेत मधुकरने आणि 1 फलंदाज तंबूमध्ये परतावला गेला. आता मात्र 8 चेंडू आणि 6 धावा. स्ट्राईक हँडला फलंदाज असेल पंकज टू मधुकर पाहिजे. 2 चेंडू शिल्लक मधुकरचे. 8 चेंडू 6 धावा. कशी फलंदाजी करणार पंकज? कल्पेशने मात्र एक चांगले चेंडू खेळून काढले, 3 धावा जमवल्या. सुंदर चेंडू, मोठा फटका खेळला गेला. चेंडू हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चुकी करतोय. इथे मात्र फलंदाज बाद होईल. पंकज कल्पेशचं कुठेतरी दुसरे फलंदाज एक साईडने आपली विकेट गमावताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र विकेट गमवायची नाहीये तर धावा जमवायचे आहेत. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल केदारनाथ माडुशी संघाला. आता मात्र एक नवीन फलंदाज
राम ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, रामने अप्रतिम गोलंदाजी केली होती, धावा दिल्या होत्या, मात्र 7 धावा दिल्या होत्या गोलंदाजीसाठी. आता मात्र त्याच पद्धतीने फलंदाजीचा वर्षाव करणार का? पाहायचे 6 धावा जमवायच्या असतील, 7 चेंडू शिल्लक असतील, एक चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकातील. गोलंदाज मार्कवरती, गोलंदाज मधुकर. पंचांच्या दिशेने पुन्हा एकदा तयार होतोय मधु. सुंदर चेंडू टाकला, स्ट्रेट ड्राईव्ह खेळून काढला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, इथे मात्र चुकी करतोय, एक धाव मिळते. 6 चेंडू आणि 5 धावा. मित्रांनो, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल काय होईल सांगू शकत नाही. एक अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. क्रिकेट म्हटलं तर एक चेंडूमध्ये 6 धावा जमवणं शक्य होतं, त्याला म्हणतात क्रिकेट. आणि क्रिकेट म्हणजे 6 चेंडूमध्ये एक सुद्धा धाव न देणं, ते त्याला म्हटलं जातं क्रिकेट. आणि चौकार षटकार म्हटलं तर क्रिकेट, तेच क्रिकेट पाहायला मिळते का आता मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 5 धावा असतील, एक 11 खेळाडूंनी एक संघ निर्माण होतो आणि तो संघ इथे खेळतो, ते पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. मित्रांनो, 1 आणि 2 खेळाडू असून चालत नाही, 11 खेळाडूंचा इथे भरणा लागतो, तेव्हा एक टीम तयार होते आणि त्या टीमनुसार आपल्याला एक खेळ पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये. आता 6 चेंडू असतील, कोणाच्या हातामध्ये चेंडू देणार? VMP तांबे संघाचा कर्णधार विशाल. पाहायचंय 6 चेंडूमध्ये 5 धावा रोखायच्या असतील, कशा प्रकारे गोलंदाजी करणार आणि कशा प्रकारे फलंदाजी करणार. जर कल्पेश स्ट्राईकला आणला असेल तर निश्चित मला वाटतं विजयी होऊ शकतो केदारनाथ माडोशी संघ, कारण की तो एक ग्राउंड कार्पेट पद्धतीने खेळतोय, त्याला एक मतलब अनुभव दाखवतोय की सामना आपल्या बाजूने विजयी होऊ शकतो. मोठे फटके खेळले तर अद्यापर्यंत 3-4 फलंदाज माघारी परतावले. नौका गोलंदाज अथर्व शिंदे कशा प्रकारे गोलंदाजी करणार पाहायचंय. चमकणार का या आडोशीच्या मैदानामध्ये, या मोरबे धरणाच्या कुशीमध्ये चमकणार का अथर्व? सोंडाई देवीच्या पायथ्याशी त्याचं नाव लौकिक होणार का? का माथेरानच्या या चांगल्या घनदाट जंगलाच्या कुशीमध्ये अथर्व नाव लौकिक करून जाणार का? पाहायचंय. 6 चेंडू आणि 5 धावा जमवायच्या असतील, एक आपलं नाव लौकिक करण्याचं एक नवीन संधी असेल अथर्वला गोलंदाजीसाठी. जर खरंच आपण 5 धावा रोखल्या तर आपलं नाव कुठेतरी कोयना क्रिकेटमध्ये नोंदवलं जाईल, एक कुठेतरी आपल्याला चान्स मिळेल कुठेतरी मोठ्या टीममध्ये खेळण्यासाठी, जसं की APL KPL असे असतात. इथे हलक्या हाताने चेंडूला खेळून काढला, हवेमध्ये जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, एक धाव मिळेल. एका धावेत समाधान मानावे लागेल कल्पेशला. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते 34 अंकावरती. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू आणि 4 धावांचं. आता स्ट्रायकरला फलंदाज पाहायला मिळेल कल्पेशच्या स्वरूपामध्ये. भारतीय सैनिक कल्पेश, पाहूया भारतासाठी जसा आपल्या मातीसाठी, भारत मातेसाठी जसा लढतो, आपल्यासाठी जसा लढतो सैन्यावरती, तसा आता आपल्या टीमसाठी केदारनाथ माडोशी संघासाठी लढणार का पाहायचे. 5 चेंडू आणि 4 धावा जमवायच्या असतील, एक सैनिक आर्मी मॅन पाहायला मिळते फलंदाजीच्या स्वरूपामध्ये. कल्पेश कशा माध्यमातून फलंदाजी करणार? 5 चेंडू 4 धावा, गोलंदाज मार्कवरती, गोलंदाज तयार होतोय अथर्व. पाहूया अथर्वचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, इथे मात्र हवेमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, इथे मात्र चुकी होते, झेल जमिनीला दान होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत, 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. इथे मात्र क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडो कॅच, जितो मॅच, छोडो कॅच, हारो मॅच. इथे मात्र पराक्रमी तांबे संघाने अद्यापर्यंत 3 या 4 झेल जमिनीला दान केले असतील. एक चुकीची क्षेत्ररक्षण पाहायला मिळते वारंवार. इथे मात्र गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही, तर गोलंदाज काय करू शकत नाही. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 2 धाव्यांचं. पाहायचंय, जकडून ठेवलं होतं फलंदाजाला, परंतु चुकी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून आणि इतर 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. अथर्व गोलंदाजीसाठी पंचांच्या दिशेने पाहायला मिळतोय. 2 धावा गरजेच्या आहेत. 4 चेंडू असेल. भिवंडी मधून आलेला हा संघ, माडोशी संघ काहीतरी घेऊन जायचं असेल म्हणून तर एवढ्या लांबून आले असेल, काहीतरी त्यांच्यामध्ये क्षमता असेल. पाहायचंय 4 चेंडू 2 धावा. आपण सामना त्वरित चालू करायचा आहे, विलंब लावायचा नाहीये.
सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता येते, धावसंख्या स्थिरावली जाते. अप्रतिम गोलंदाजी करतोय अथर्व. 3 चेंडू 2 धावा. मी म्हटलं होतं क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये काय घडेल काय सांगू शकत नाही. समीकरण आता बदलताना पाहायला मिळतं. 3 चेंडू 2 धावा. स्ट्रायकरांना फलंदाज कल्पेश कशा प्रकारे फलंदाज जकडून ठेवणार का अथर्व, पाहायचं प्रेक्षकांचं लक्ष वेधलंय गोलंदाज अथर्वने. सुंदर चेंडू जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र आता झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होईल, माघारी परतवताना पाहायला मिळेल. कल्पेश डीजे घ्यायची नाही. 2 चेंडू आणि 2 धावा. मित्रांनो क्रिकेट हे पाहायचं आहे. आता मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय अथर्व या गोलंदाजाने. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. 6 चेंडूमध्ये जेव्हा 5 धावा पाहिजे होत्या त्याच चेंडूवरती एक झेल सोडला होता आणि 2 धावे जमवले होते. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धाव्यांचं समीकरण असेल. नवीन फलंदाज बंटी कशा प्रकारे गोलंदाजी करणार बंटी पाहायचंय का अथर्व जकडून ठेवतोय. आता मात्र हा निर्णायक चेंडू असेल अथर्वसाठी. या चेंडूवरती जर अथर्वने पकडून ठेवलं तर कुठेतरी टीम मीटिंग घ्यायची नाहीये, दक्षता घ्यायची आहे. पंच सामना तोडी चालू करायचा आहे. आपण त्यांना वारंवार दक्षता द्यायची आहे, कारण की आपल्याला आज एक एक्स्ट्रा सामना असेल आणि पाहुणे सुद्धा संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये इथे उपस्थित असतील, तर आपल्याला वेळ दौडायचा नाहीये. त्वरित 2 चेंडू 2 धावा. आता मात्र हा निर्णायक चेंडू असेल अथर्वसाठी. ह्या चेंडूवरती जर फलंदाजाला जकडून ठेवलं तर कुठेतरी केदारनाथ माडुशी संघाला एक धक्का बसेल. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करणार अथर्व असेल गोलंदाजीसाठी. सुंदर चेंडू टाकलाय, अप्रतिमरित्या खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. विजयी संघ होतोय माडुशी संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. डीजे